पैकी ते आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा अवमान व्हावा महापुरुषांचा, म्हणजे जिजाऊसाहेब, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, असा त्यांच्या मनात चुकूनही विचार येऊ शकत नाही. आता ठीक आहे, बोलण्याच्या ओघामध्ये जर त्यांनी म्हटलं असेल तर त्याला विरोधकांनी इतका अन्वयार्थ करून, विशेषतः मीडियाला पण मी विनंती करतो की इतका अवमानजनक कुठलाही विधिमंडळातला सदस्य आपल्या महाराजांबद्दल कसा बोलेल. शेवटी ते स्वतः संजय गायकवाड हे कडवे शिवसैनिक आहेत आणि अशा प्रकारे ते वक्तव्य करण्याचा त्यांचा उद्देश नसावा. आता आमच्या विदर्भामध्ये साधारण अशी बोलण्याचं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ही सहज बोलल्या जाणारी भाषा आहे. पण त्यांनी महाराजांना स्पेसिफिक म्हटलंय का, संभाजी महाराजांना स्पेसिफिक म्हटलंय का. त्याच्यामुळे जे विरोधक आज गदारोळ करतायत त्यांनी त्यांचं एक कौतुक पण केलं पाहिजे की परवाला एक बातमी पत्रकारांनी लातूरमध्ये जे शेतकरी स्वतः शेती वाहत होते, म्हातारे आजी आजोबा, त्या माणसांनी धाडस करून त्यांना बैलजोडी दिली ना, तिथे सन्मान पण केला, त्याचं कौतुक करत नाही तुम्ही. आणि आता हा जो काही प्रश्न विचारला पत्रकारांनी तो विचारला भाषेच्या संदर्भात, त्यांनी सांगताना सांगितलं ते खरंही आहे. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे बहुभाषिक होते का, तर 100% होते, बहुभाषिक होते. शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज हे तर त्यांनी कर्नाटकला स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला. कन्नड भाषेचे सर्वोत्तम जाणकार हे छत्रपती शहाजी महाराज होते. तोच वारसा शिवरायांकडे आला आणि शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा हा संभाजी महाराजांकडे, पुढे राजाराम महाराजांकडे, एकोजी राजेकडे, ताराराणीकडे, राजर्षी शाहू महाराजांकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुभाषिक नव्हते का. त्यांचे किती डिबेट हिंदीमध्ये दाखवू तुम्हाला. हिंदी, मराठी, हिब्रू, पाली, कन्नड, पारसी, शिवरायांचा अनेक पत्रव्यवहार पारसी भाषेमध्ये आहे. म्हणून त्यांचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जे महाराष्ट्राचं दैवत आहे ते जर बहुभाषा शिकले असतील तर सामान्यांच्या मुलांनी सुद्धा मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषा तर त्याला आल्या पाहिजे. त्याच्यामुळं त्यांच्या भाषेचा विरोधकांनी वेगळा अन्वयार्थ काढला असेल, पण मला वाटत नाही की तसा त्यांचा उद्देश असावा. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी भाषिक राज्य हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. सक्ती मारून ठोकून करू नये. प्रत्येकानं ते आत्मसात करण्याकरता, म्हणजे केरळमध्ये आपल्याकडची मुलं ज्यावेळेस शिकायला जातात त्यावेळेस 99% साक्षर राष्ट्र आहे, तर केरळमधली भाषा शिकताना त्यांना इंग्रजी शिकावं असं वाटतं. तसं मराठी देणाऱ्याला वाटलं पाहिजे, महाराष्ट्रात येणारा, की मला मराठी आलं पाहिजे. पण याच्याकरता मी कोणाला कानाखाली मारणं, कोणाची दुकानं फोडणं, कोणाचे घरं फोडणं, हे उद्योग बंद झाले पाहिजे. मराठी भाषेचा आदर म्हणजे शिवाजी महाराजांचं वैभव पाहून छत्रसाल बुंदेला बुंदेलखंडमधून आले होते, कवी भूषण बाहेरून आला होता आणि त्यांनी पाहिलं का शिवाजी महाराजांनी साधनं तोकडी असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधक असताना शिवाजी महाराजांनी त्यांच्या छाताळावर मराठी भाषेचा ध्वज रोवला, म्हणजे भगवा ध्वज रोवला. त्याच्यामुळे तो प्रभावित होऊन आला होता आणि राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी स्वतः शिवरायांची स्तुती केली होती. इंद्रजिमी जंबपर बाड वसू अंबपर. हे एका महाराष्ट्राच्या राजवैभवाचे छत्रपती शिवराय जे धनी आहेत त्यांना पाहून प्रभावित होऊन बाहेर राज्यातली लोक महाराष्ट्रात आली. आताचा थोडासा पायंडा तो बदललेला दिसतो की आता शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मारायचं हे उद्योग बंद झाले पाहिजे. कारण या देशाला एक संविधान आहे, या देशात हुकुमशाही अजूनही आलेली नाही. आज स्वतः राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना आणि आम्ही बातमी पाहिली की आदेश दिलेत की युतीबद्दल कोणी चर्चा करू नका. त्याच्यामुळे वरळी डोममधला एक सोहळा आपण परवाला बघितला. आता पुढे महानगरपालिकेत त्यांची युती होते की नाही होते हे झाल्यानंतरच समजेल काय खरं. परमपूज्य महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि गांधींच्या विटंबना करणाऱ्या नीच अवल्यादी ते काही आजच्याच नाहीत, ती मोठी परंपरा आहे. अगदी गोडसेंपासून चालत आलेली परंपरा आहे. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना ज्या पद्धतीनं प्रार्थनेच्या वेळेस 3 गोळ्या घातल्या तेव्हापासून ही प्रवृत्ती अजूनही आहे. त्यांनी गांधीला कुऱ्हाडीनं पुतळ्याला मारलं असेल, पण गांधीचा विचार संपू शकत नाही.
म्हणून परमपूज्य महात्मा गांधी हे सर्वांना वंदनीय आहेत. अशा प्रकारे भगवे कपडे घालून जर एखाद्या आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न हातात कुऱ्हाड घेऊन सपासप वार महात्मा गांधींच्या पुतळ्यावर केले असतील तर या कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो. आणि गांधी कधी मरत नसतो, गांधीचा विचार कधी मरत नसतो. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत गांधी अमर होते, अमर आहेत, अमर राहणार. घटना घडलेली आहे. चक्क बनावट शासन निर्णयाच्या आधारे 7 कोटी रुपयांची विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि मुख्यमंत्री आपल्या स्तरावर त्याची सखोल चौकशी करून अशा प्रकारे जर शासन निर्णयाचा गैरवापर झाला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करतील. एकीकडे मोफत शिक्षणाचा गाजावाजा केला जातो, दुसरीकडे आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्याच्या मुलीला 12वीत प्रवेश घेता आला नाही म्हणून तिने आत्महत्या केल्याची घटना वर्ध्यातली लोणचावळी गावात घडलेली, कसं पाहता? मी तेच म्हणतोय की आता मोठे मोठे प्रकल्प आपण आणत असताना म्हणजे विधिमंडळाच्या मागच्या 260च्या प्रस्तावामध्ये मागच्या आठवड्यात मी स्वतः म्हटलं होतं की भारतीय संविधानाचा गाभा हा आहे की शिक्षण हे जे महात्मा फुलेंनी मांडलं होतं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा, हा जसा विषय आहे तसं 10वी 12वीच्या विद्यार्थी जे क्वालिटीचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा अनेक ठिकाणी महाविद्यालयामध्ये डोनेशन करता रोखलं जातं. अनेक ठिकाणी आम्ही पण पत्र पाठवतो की यांना प्रवेश द्या, त्या पत्राला केराची टोपली दाखवल्या जाते. पण अशा वेळेस 12वीच्या एका विद्यार्थिनीला आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर हे खूप खेदजनक आहे. त्याबाबत अधिक माहिती घेऊन स्वतः शिक्षण मंत्र्यांना भेटून ज्या लोकांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केलंय, ज्या व्यवस्थेने प्रवृत्त केलंय त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात मी स्वतः निवेदन करणार. नितीन गडकरी म्हणत आहे की देशात गरिबांची संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे, पैसा काही मोजक्या लोकांच्या हातात जातोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडनं गरीब आणि श्रीमंतांमधला जो वाढती दरी आहे त्याच्याबद्दल कुठेतरी चिंता व्यक्त करतात. बरोबर आहे. आपल्या देशामध्ये जशी सामाजिक विषमता अलीकडे वाढायला लागली तशी आर्थिक विषमतेचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं. इथं श्रीमंत अतिश्रीमंत होतोय आणि गरिबाच्या मात्र 2 वेळेच्या रोजीरोटीचे प्रश्न तयार झालेले आहेत. आता ही घटना बघा की 12वीत प्रवेश नाही मिळाला, एका विद्यार्थिनीला पैशाच्या अभावी तर तिला जीव द्यावा लागला, आत्महत्या करावी लागली. आता मुसळधार किंवा ऑरेंज अलर्ट वगैरे सांगितलेलं आहे, म्हणजे ज्या काही पेरण्या झाल्यात त्यावर सुद्धा शेतकऱ्याच्या आज पाणी फेरलं जाईल अशा प्रकारे वातावरण दिसतंय. त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जी खंत व्यक्त केलेली आहे ती रास्त आहे. जसा सिलिंगचा कायदा आला होता इंदिराजींच्या काळात तसा संपत्तीचा पण कायदा आला पाहिजे की एखादी व्यक्ती तिच्याकडे गळगंज संपत्ती आहे आणि एखादी व्यक्ती जिचे 2 वेळची खाण्याची सोय नाही, ही आर्थिक विषमता दूर करण्याकरता केंद्र सरकारनेच एखादा कायदा पारित करावा. जसं जनसुरक्षा विधेयक आपण या आठवड्यात मांडतो आहोत सभागृहामध्ये, तसं संपत्तीची समानता, एका व्यक्तीकडे किती संपत्ती असावी आणि गरीब राहता कामा नये, हा जर उद्देश आपल्या सरकारचा असेल, हा जर केंद्र सरकारचा असेल तर त्या अनुषंगानं आपण पावलं टाकली पाहिजे. आदिवासी सूत्रासंदर्भात जर आपण पाहिलं तर आज आझाद मैदानात मोठं आंदोलन केलं जाते. नरेंद्र जाधव कशा संदर्भात? आदिवासी सूत्रासंदर्भात जी समिती गठीत केली त्याच्यावर नरेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता या सगळ्या संदर्भात आज आझाद मैदानमध्ये मोठं आंदोलन आहे, विनोद पवार त्याचं नेतृत्व करतात, कसं पाहता याकडे? असं आहे की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण नेमकं कशाकरता आंदोलन आहे त्याबाबत मला अधिक माहिती नाही. अधिक माहिती घेऊनच त्यावर बोललेलं योग्य राहील. संभाजीनगरमध्ये 5 त्या मुलींची आता माहितीनुसार त्या त्यांच्या पोटात देखील त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जायची आणि काही इतर आजार असतात तर एक विशिष्ट प्रकारची गोळी दिली जायची, म्हणून या मुलींनी पळ काढला होता. ही माहिती नाही, खूप भयानक गंभीर बाब आहे. ही बाब आपण लक्षात आणून दिली आहे, आपल्याकडे आल्या आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर अध्यक्ष आहेत. ही काही बातमी तुमच्याकडे असेल तर माझी विनंती आहे ती पाठवा आणि सरकार म्हणून याबाबत सखोल चौकशी करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्या मुलींना न्याय भेटला पाहिजे. त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर ज्यांनी अन्याय केला ते खरे चेहरे सुद्धा समोर आले पाहिजे. म्हणणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, ते शेवटी उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, विधिमंडळाचं कामकाज असतं, व्याप असतो.
त्याच्यामुळे वेळेची बचत झाली पाहिजे हा प्रयत्न साधारणपणे जे सरकार चालवतात त्यांचा असतो. आता ते हेलिकॉप्टरने गेले याचा अर्थ खड्डे आहेत आणि म्हणून त्यांनी हेलिकॉप्टरचा प्रवास केला आहे हे म्हणणं साफ चुकीचं आहे. शेवटी ते सुद्धा एक संवेदनशील नेते आहेत महाराष्ट्रामधले. खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचा जो महायुतीचा संकल्प आहे त्यामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग आहे. वेळेच्या अभावी किंवा कामाचा व्याप बघता त्यांनी तो निर्णय घेतला असेल तर चूक काय, तर विरोधकांनी काहीतरी विरोध करू नये, त्यातली वस्तुस्थिती काय ती सुद्धा लक्षात घ्यावी. शक्तीपीठ महामार्गावरनं कुठंतरी 30 किलोमीटरची 7-12 कोरा यात्रा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढत आहे. वारंवार आपण पाहिलं तर पक्षाचे आंदोलन करत आहे. कसं पाहताय? त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलन सुरू केलं. त्या आंदोलनाच्या समारोपाच्या दिवशी मी सुद्धा मोजरीला गेलो होतो आणि त्यांची जी काही भूमिका आहे ते ऐकण्याकरता आज स्वतः पणन मंत्री जयकुमार रावल हे सुद्धा दिल्लीमध्ये आज बैठक घेत आहेत. आणि जर त्यांचं समाधान झालं नसेल तर ते संविधानिकरित्या जर तो मोर्चा काढत असतील तर त्यावर सरकार म्हणून शेतकऱ्याला काय दिलासा देता येईल सरकार प्रयत्न करेल. शेवटी त्यांना सरकारच्या वतीनं स्वतः उदय सामंत साहेब आले होते. जो ड्राफ्ट त्यांना दिला होता त्या ड्राफ्टची आम्ही अंमलबजावणी नक्कीच करू. शक्तीपीठ महामार्गावरनं कुठंतरी महायुतीमध्ये एकमत नाही का असा प्रश्न निर्माण होतोय. आपल्याच पक्षाचे काही आमदार म्हणत आहेत की एकूणच शेतकऱ्यांची बाजू मीच म्हणतोय काही आमदारांमध्ये मी पण आहे की शेतकऱ्यांची बाजू लक्षात घ्या. शेतकऱ्यांच्या मनाचं समाधान झालं पाहिजे. काय होतं की गव्हर्नमेंट मूल्य जे असतं शेतीचं त्या मूल्यानुसार त्याच्या तिप्पट मूल्य देणं हे सरकारचं कर्तव्य असतं. म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये एखाद्या शेतकऱ्याची जमीन समजा गेली 5 लाख रुपये एकर त्याचा सरकारी मूल्य असेल तर त्याच्या तिप्पट तो मोबदला भेटला पाहिजे. आता नेमकं कोल्हापूरच्या शक्तीपीठावर ज्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत त्या जुन्या काळात अशाही जमिनी असतील की ज्याचं सरकारी मूल्य 10,000 रुपये असेल एकराप्रमाणे आणि त्याला आता तिप्पट द्यायचं म्हणजे 30,000 रुपये पदरी पडून राहिले. म्हणजे जे गडकरी साहेब म्हणतात ना गरीब होतोय श्रीमंत होतोय, हे आर्थिक विषमता दूर करण्याकरता शक्तीपीठ महामार्ग करण्यापूर्वी शेतकऱ्यांचं समाधान झाल्याशिवाय तर करू नये या म्हणणाऱ्या आमदारांपैकी मी सुद्धा एक आमदार आहे. पण प्रश्न असा येतो त्याच्यामध्ये की एकीकडे एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत ते कुठेतरी आग्रह धरत आहेत. भाजप काय? एकनाथ शिंदे यांचे काय आग्रह धरतात की व्हावा म्हणून हा पुढे व्हावा आम्ही बोलू, मात्र एकूणच कुठेतरी आग्रह हा जास्त दिसतो आहे एज कम्पेअर टू तुमचा पक्ष असेल किंवा मग भाजप असेल. भाजपचे मुख्यमंत्री बोलतात सरकारला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात दळणवळणाचं साधन परिपूर्ण झालं. पण शक्तीपीठ महामार्गाची थोडी वस्तुस्थिती वेगळी दिसते. माझं म्हणणं तेच आहे, सरकार म्हणून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा उद्देश असेल तर तो झाला पाहिजे. पण शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या एकदा समजून घ्यायला हरकत नाही ना. समजून घ्या. त्यांना जर वाटत असेल की याचा मोबदला आम्हाला अधिक हवा, त्यात काय तरतूद करता येते, ते झाल्याशिवाय ते होऊ नये असं मला वाटतं. बुलढाणा के विधायक संजय गायकवाड़ संजय गायकवाड़ ने कहा है. विचारला ना प्रश्न. सरकारवर विश्वास आहे म्हणूनच त्यांनी उपोषण मागे घेतलं ना. बावनकुळे साहेब गेले, नंतर उदय सामंत स्वतः आले. उदय सामंतांनी ड्राफ्ट दिला, त्यांनी उपोषण मागे घेतलं. 2 ऑक्टोबरची त्यांना सरकारला एक डेडलाईन दिली कारण खरीपाचा हंगाम सुरू आहे. हे त्यांचं जे भाषण होतं त्यावेळेस मी स्वतः त्याचा साक्षीदार, आम्ही उपस्थित होतो स्टेजवर. आज लक्षवेधी आहे माझी 5 नंबरला, पण पणन मंत्री अनुपस्थित आहेत. तर मी पणन मंत्र्यांशी काल बोललो. ते म्हणाले बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही दिल्लीत बैठक घेतली. म्हणजे पणनचे केंद्रीय मंत्री असतील किंवा सहकारचे केंद्रीय मंत्री असतील, त्यामुळे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री सुद्धा आज अब्सेंट आहेत. त्याचं कारण हे आहे की बच्चू भाऊंचं काय म्हणणं एकंदरीत ऐकून घ्यावं. आता त्यांचं समाधान जर झालं नसेल तर मग आता त्या यात्रा काढतायत. पण सरकारचा प्रयत्न आहे की समाधान त्यांचं व्हावं, कारण ड्राफ्टमध्ये ज्या पद्धतीनं सरकारने लिहून दिलंय त्याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न राहील. सरकार म्हणून बच्चू भाऊंनी सरकारवर विश्वास ठेवावा, कारण ते सुद्धा या सरकारमधले एक महत्वाचे घटक होते. आता या